मी लीना तुम्हा सर्वांचे अन्नपूर्णत्व किचनमध्ये स्वागत करत आहे। आज मी बनवणार आहे मेदूवडा। मेदूवडा असा की जो अगदी कापसासारखा मऊ मस्त। हे पहा। चला तर मग आता आपण रेसिपी बनवूया। मेदूवडा बनवण्यासाठी ही मी अर्धा किलो डाळ घेतली उडदाची, आणि उडदाची डाळ ही 5 तास मी अशी पाण्यात भिजत घातली आहे आणि छान अशी मऊ भिजली आहे। ती डाळ पण अशी सॉफ्ट झाली पाहिजे, म्हणजे 5-6 तास तरी ती कमीत कमी भिजवली पाहिजे। आणि आता मी ही छान अशी वाटून घेणार आहे, म्हणजे जास्त फाईन पेस्ट नाही करायची, मीडियम अशी, म्हणजे एकदम अशी थोडीशी बारीक जसा रवा असतो तशा टाईपमध्ये आपल्याला ही थोडीशी वाटून घ्यायची आहे। आणि हे पोहे घेतले मी अर्धा किलोला अर्धी वाटी। तर पोह्याने पण एकदम हलके फुलके होतात, तर पोहे किंवा तांदळाचं पीठ अर्धी वाटी तुम्ही याच्यात घालू शकता। तर तुम्ही पाहू शकताय छान अशी आपली डाळ वाटून झाली आहे। मी याच्यातच पोहे पण वाटून घातलेली आहे आणि अशी जाडसर ठेवायचं आहे। तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता यात मी चवीनुसार मीठ घालते। तर आता हे असं 10 मिनिटं छान असं फेटून घ्यायचंय, म्हणजे काय होईल त्याच्यात अशी हवा भरवायची, म्हणजे असं एकदम हलकं होतं। जेवढं तुम्ही जास्त फेटताल तेवढं ते हलकं पीठ तयार होतं। तर तुम्ही बघू शकताय छान आपलं हे पीठ आता छान फेटून झालंय आणि कलर पण छान असा चेंज झालेला आहे। तर आता याच्यात हे हलकं पीठ बनलंय आपलं, म्हणजे याच्यात हवा भरली आहे। हे कसं चेक करायचं, तर एका बाउलमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यात हे पिठाचं असं थोडंसं सोडा। तर हे असं वर तरंगलं की समजायचं आता वडा परफेक्ट आपला हलका फुलका बनणार आहे। तर हे रेडी झाले आपले पीठ। तर अशा पद्धतीने ते छान असं फेटून घ्यायचंय। कढईत तेल घातलंय आणि तापलंय ते छान, आणि मीडियम गॅस करा। आता मी हे पाणी घेतलंय बाउलमध्ये। आता ह्या हाताला पाणी लावून घेते अगोदर। आता हे वड्याचं पीठ असं घेतलंय आणि आता हे मध्ये असं तळ हातावर असं घेतल्यावरती असं मध्ये होल करायचंय आणि हे डायरेक्ट असं सोडायचं। त्याच्याने पण छान असा आकार पण येतो आणि त्याच्यात छिद्र पण छान असं पडतं। तर अशा पद्धतीने असं मध्ये होल करायचं। मेदू वड्यात हेच मेन आहे, त्याच्यात छान असं होल पडलं पाहिजे आणि असं अलगद खाली असं प्रेस करून सोडून द्यायचं। तर आता गॅस थोडासा फुल करते आणि आता आपण असे पलटी करूया। छान मस्त अशा हलगद असे हलके झालेले। आता छान असे मस्त गोल्डन ब्राऊन तळून झालेले, आता आपण काढून घेऊया। आता वडा अजून एक ट्रिक तुम्हाला मी दाखवते। तर कशा पद्धतीने ते होल, आपल्याला काही लोकांना नाही जमत ते कसं होल काढायचं वड्याला। तर आपण काय करायचं, आता ही चाळणी घेतली आहे आणि हे पाण्यात बुडवणार आहे आणि मग याच्यावर मी आता पीठ टाकणार आहे। ही पण पद्धत चांगली आहे, कारण ह्याच्याने पण असं सोपी पद्धत आहे। तर हे असं करून घ्यायचं आहे आणि मध्ये होल पाडायचं आहे। तर अशा पद्धतीने याला असं छिद्र करून घ्यायचंय आणि अगदी पटकन असं अलगद तेलात सोडायचं। छान। ही पण पद्धत एकदम सोपी आहे आणि इझी आहे, तर तुम्ही असंही करू शकता। छान असं मस्त आकार येतो। तर तुम्ही पाहू शकताय मस्त आपले आता मेदूवडा तयार झालेला आहे आणि एकदम हलका फुलका झालेला आहे। हे पहा मस्त एकदम टेस्टी आणि छान। तर वड्याबरोबर सांबर आणि टोमॅटोची, म्हणजे कच्च्या टोमॅटोची चटणी बनवलेली आहे। तर एकदम टेस्टी लागते खाण्यासाठी। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकलेली आहे, तुम्ही नक्की ती जाऊन पहा, करून पहा आणि अन्नपूर्णत्व किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।